4 षटकांना मॅच असेल. खेळ पास करायचा आहे. दोन्ही टीमला सूचना. 12वा खेळाडू पाठवायचा टीम आंबेचा. आणि आघाडीची शिवदास गायकर आणि खेळाडू आपल्याला पाहायला भेटेल हरेश भाग्यवंत ही जोडी मैदानावरती. टीम बुर्दुलकडनं पहिली गोलंदाज तयार. खेळाडू तयार आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल. बेल्स असतील तर काढा. त्या हवेत पडतात बेल्स नका ठेवू मॅचला. हवेत पडतात. बेल्स क्लोज करा. पडलं तर परत चेंडू डॉट बॉल होईल. लक्ष असू द्या. आपण मॅच एन्जॉय करतोय. पंच ग्रीन सिग्नल जगदीश दुधकरांचा. गेम ऑन. शरद तयार आहे. पहिला चेंडू स्ट्राईक. शिवदास गायकरसाठी पहिला चेंडू प्रचंड वेगाने वेगत असताना चेंडू गेला एसटीमध्ये डॉट बॉल. सुरेश गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये आघाडीची जोडी टीमची महत्वाची आहे. धावा मागील मॅचमध्ये डिफेन्स केल्या. विशाल लक्ष होता टीम गावदेवी काकडवार डिफेन्सने 72 धावा उभारल्या होत्या. डिफेन्स केला होता. झेलची शक्यता क्षेत्ररक्षक पुढे सरकेल. चेंडूगाडी पोहोचेल तर दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला गेलाय आणि दुसरी धावामध्ये रेंजर मध्ये धावत असताना इथे 2 धावा कॅरी केले. रनिंग विकेट चांगला आहे. धावा मिळतील 2. आणि इथे काय जजमेंट आहे खेळाडूचं. पहिल्या चेंडू बीट झाल्यानंतर कमबॅक करावं लागेल फलंदाजीमध्ये फलंदाजांना. टीमसाठी फटका चांगला आहे. हा फटका स्लीपर कव्हर एक्स्ट्रा कव्हर आता पण चेंडू थांबत नाहीये. चेंडू येतो बॅकअप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चौकार. पहिला चेंडू बीट झाला होता. फलंदाज शिवदास मात्र या चेंडूवरती मागील 2 चेंडूवरती चांगला खेळलाय. 6 धावा बघतोय पण धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये तिथे गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्याला शरद पाहायला भेटतो. सुरेश पॉवरप्लेचा षटक आहे. महत्वाचा षटक आहे टीमसाठी. टीम बुर्दुल ची बहुरचना करत असताना एसटी मागे यशवीक्षणाचं काम करतो प्रवीण मात्रे. सीमारेषेवरती 2 क्षेत्ररक्षक ऑन साईडला. एक लॉंग ऑफ बाउंड्री लाईन वरती एक एक्स्ट्रा कादा सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक आहे. दरम्यातील चेंडू पायचीत बाद नसेल. लक्ष असू द्या. एवढी बाद नाहीये. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. बाईकच्या रूपात चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पायचीत बाद नाहीये. लक्ष असू द्या. 1 बायच्या मिळाल्या धावा टीमच्या खात्यात जोडल्या जातील. 10 धावा. बाईकच्या धावा कशाही आहेत. मग मागील मॅच मध्ये आपण बघितलं तर काय आक्रमण केलं टीम काकांनी. प्रत्युत्तर मध्ये असताना पहिल्या 3 षटकामध्ये मॅच कन्फर्म टाईट चालू होती. अगदी बरोबरीने मॅच चालू होता. अंतिम षटकामध्ये मात्र 19ची गरज होती. 18च्या धावांनी धावा बनवल्या होत्या. 73ची गरज असताना होता. अंतिम षटकामध्ये त्या 19 धावा कुठेतरी महाग पडल्या. द्वारकानाथ चांगली फलंदाजी करतो टीम नेवाळीसाठी. आणि 30 धावांनी वसार. नेक्स्ट मॅच आपला असेल. संपर्क साधावा बरोबर कक्षाशी. आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आपण पाहू शकता श्रीमंगड यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करतो. आपण डायरेक्ट हिट दिली आहे. ओव्हर थ्रो होता मात्र इथे बॅकअप करतो स्वतः गोलंदाज सुरेश. एक वेगवान गोलंदाज म्हणून टीम गावदेवी बुर्दुलसाठी भरपूर सारी गोलंदाजी केली आहे त्याने आतापर्यंत. निर्णायक 1 to go फायनल डिलिव्हरी दिसत 10 धावा बघतो. दाबळी करतो हरेश आणि शिवदास ही जोडी मैदानावरती फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये शिवदास गायकरला मात्र मोठा फटका टोकावा लागेल या षटकामध्ये. अंतिम चेंडू आहे. धावा चांगल्या बनवाव्या लागतील. हा चेंडू घरंगळत चाललाय. सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. तोपर्यंत धाव मिळेल फक्त आणि फक्त 1. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बिनबाद 11. सावध सुरुवात देत असताना टीम आंबे आपल्या संघाला.
खेळ थोडा फास्ट खेळायचा खेळाडूंची सूचना असेल. टीम बुलबुल पहिल्या षटकामध्ये संलग्न करण्यात आहे. 11 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. बॉलर्स राजेश पाटील आपण बघतो गोलंदाजी मार्क मध्ये. आणि पूर्णपणे आतापर्यंत फलंदाजी शिवराज गायकवाडने 6 चेंडूंचा खेळ केला आणि धावा बनवता एकंदरीत फक्त आणि फक्त 7 धावा. 22 रूपात आलेल्या चौकार त्या धावा देखील देऊन गेल्या टीमला. वेगवान गोलंदाज पहिल्या षटकामध्ये सुरेश चांगलं षटक आलं. पहिल्या चेंडूला दिशा दिली. बॅकवर्ड स्कोरला समायोजन कक्षाला मानवंदन देताना सम षटकार. काय फटका आहे आणि आक्रमण करावं लागेल. फलंदाजी करणाऱ्या शिवराज गायकरला टोला चांगला आहे. शिवराज गायकरचा एक षटकार एक चौकार त्यांच्या बॅटमॅन आपल्याला पाहायला भेटते. धावपैकी धाबा एकंदरीत 6 पुढे सरकतील. 17 धाबा. मागे प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला मोठी धावसंख्या पाहायला मिळाली आहे. या मॅच मध्ये देखील तशी धावसंख्या पाहायला मिळेल का हा प्रश्न आहे. गोलंदाज तयार. धर्मदीप चेंडू ओव्हर शॉट. क्षेत्ररक्षक आहे घेऱ्यामध्ये पुढे सरकलाय. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक दूरवर मिळाला. चेंडूला उचलणार तो पण धावा मिळते 2. प्रयत्न मोठ्या पटक्याने करावे लागतील कारण या मैदानामध्ये धाबा बनतात. त्या अनुषंगाने तुम्हाला चांगली धावसंख्या सेटअप करावं लागेल. धावसंख्या चांगला एक मजबूत धावसंख्या तुम्हाला बनवावा लागेल. मॅचच्या पहिल्या डावमध्ये फलंदाजी करत असताना टीम जे काळेश्वर क्रिकेट संघ आंबेपेटी प्लस आपण पाहू शकतोय. भव्य दिव्य स्पर्धा सिंधुरंग चषक 20-25 शानदार पर्व आहे. हा चेंडू एसटी मागे गेलाय. डॉट बॉल. प्रेशर आहे फलंदाजावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव. तिसरा चेंडू मात्र गोलंदाजी करत असताना राजेशने फेकलाय. डॉट बॉल. राजेश पुढील चेंडू राईट आर्म. हा फटका सवय आहे. स्क्रीन जवळ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू पॉइंटच्या बाहेर जात असताना षटकार. तर आमचे फकीरदादा भोई यांचे शुभागमन मंचावरती सरसे स्वागत असेल. बॉल द्यायचा. बॉल आला बॉल. मॅच बॉल आला. असू दे तो तिथेच. बरं पाहू शकतो इथे मात्र काय फटका भेटलाय. काय फटका सजवला गेला. आतापर्यंत शिवदास गायकवाड चांगली फलंदाजी करतो. 2 षटकार एकंदरीत आल्यात आतापर्यंत. फलंदाजी चांगली आहे. धावसंख्या देखील चांगली आहे टीम अंधसंघाची. हाही फटका घरंगळ डीप मध्ये विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. तो रिसीव्ह फंबल झाली. चेंडू बॉलच्या बाहेर जात असताना चौकार. खराब क्षेत्ररक्षण. काय फलंदाजी होतो. या षटकाला मध्ये मोठा बनवण्याचं काम केलं जातं फलंदाज शिवराज गायकवाडच्या माध्यमातून. आक्रमण सातत्याने काय फलंदाजी होते. हो त्याच्या कडे गोष्टी मागे थोडीशी मिस्टेक झाली. तो पण धाव मिळाली. एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. त्याने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत असताना फलंदाजाला धावबाद व्हावं लागेल. शिवराज गायकवाड नेक्स्ट बॅट्समन जयदास येणार का पाहावं लागेल. आणि आपण पाहू शकतो इथे जितू आलाय फलंदाज
2 षटकांची झाली सांगता. 2 षटकांना गेली सगळं धावांचा विचार केला तर एकंदरीत धावा पाहायला मिळतात त्या 30 धावा. 15ची धावगती राखली आहे टीम अंबे. बॉलर जितू का बॅट्समन जितू आला रे तो फंडमला. हे बॉलर्स नेम धीरज पाटील. गोलंदाजी मार्कमध्ये आपण बघतोय धीरजला. खूप वर्ष आपल्या टीमसाठी दिली आहे. 40 प्लस मध्ये खेळत असताना गावजी बुर्दुल संघाच्या माध्यमातून धीरज पाटील अंबे यांकडनं 3ऱ्या षटकामध्ये. चला वेळ कमी घ्या, वेळ महत्वाची. अन्यथा आपल्याला पुढच्या पहिल्या सामने कमी षटकांचे खेळले जातील. गोलंदाज तयार आहे. पहिला चेंडू राऊंड विकेट. हा चेंडू फटका चांगला आहे. बाको स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल झालं. चेंडू थांबतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि तिसऱ्या धावेसाठी फलंदाज पुढे सरकला आहे आणि तिसऱ्या धावेसाठी बॅट्समन आउट. जितूची विकेट सॅक्रिफाईस झाली. चेंडू न खेळताना मात्र जितूला परतावा लागेल. लागला दुसरा धक्का. सांघिक यश दुसऱ्या टीम बुर्दुलला. इथे मात्र 32 वरती दुसऱ्या गडी गारत. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय जयदास. जयदास झालं ना आता. जयदास मध्ये क्षमता आहे. धावा मिळाली एकापेक्षा जास्त काही नाही. हे षटक चांगला आहे टीम बुर्दुलसाठी. लो स्कोरचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल का हा प्रश्न आहे. गोलंदाजी मार्क मध्ये धीरज गोलंदाजी करतो. चांगली गोलंदाजी करतो आतापर्यंत धीरज. आणि आमचे मान्यवर ज्ञानी म्हात्रे यांचं शुभ आगमन मंचावरती. मस्ट वेलकम. भयंकर चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संवाद तर नाहीये. तोपर्यंत धावा किती मिळतील पाहूया आपण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जयदास. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करणार की आणि तिसऱ्या धावेसाठी जयदासने प्रयत्न केला आणि प्रयत्नाने यशस्वी येईल. तोपर्यंत धावा 3 कंप्लीट केल्या जातील. एकेरी 2 धावा या षटकात आल्यात. आतापर्यंत आपण जर बघितलं गेलं तर धीरज 3 चेंडू फेकले गेलेत आणि 3 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी होते. कोणत्याही मोठ्या फटकेपासून वंचित ठेवल्यात खेळाडूंना. ऑन स्ट्राईक प्रथमतः स्ट्राईक यामध्ये आपल्याला फलंदाज पाहायला भेटेल जयदास. खेळाडूकडे क्षमता आहे मोठी फटके ठोकण्याची. गोलंदाज धीरज अडथळा येत असताना आपण रनर बॉलिंग मार्क मध्ये अंबे यांकडनं राऊंड विकेटने गोलंदाजी करतो टीमसाठी. जयदास बळेला आहे. बॅकवर्ड केलं का क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती झेलची शक्यता आहे. झेल नकारता येईल मात्र चौकार स्वीकारता येईल. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर येतो. चौकार. जयदासला मी म्हणून जीवनदान मिळालं. हा झेल खेळायला काही हरकत नव्हती मात्र झेल तसा सुटला. चेंडू निघून गेला बाउंड्रीच्या बाहेर. चांगला चौकार आपल्याला पाहायला पाहिजे. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केले गेले. ज्या क्षेत्ररक्षकाने झेल सोडला त्या क्षेत्ररक्षकाला तिथून बदलले गेले. धीरजच्या षटकात देखील चांगल्या धावा आल्यात आतापर्यंत. 2 चेंडू अजून पिकायचे धीरजला तिसऱ्या षटकातील. फटका उडवायचा होता. लॉंग ऑफ सीमारेषेवरती डायरेक्ट हिट पाहावं लागेल. डायरेक्ट हिट साडी इथे मात्र परतावं लागेल. लागलेल्या भेदक टीमला तिसरा जयदासच्या रूपात काही डायरेक्ट हिट होती. काय जजमेंट होतो खेळाडू गोलंदाजी करत असताना. फॉल्टमध्ये चेंडूला थांबवलं आणि संपलाय फलंदाज जयदासचा खेळ. जयदासला परतावा लागेल. लागलेल्या भेदक टीमला तिसरा.
नक्कीच नक्कीच पुढील चेंडू ओ हो हो फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे सीमारेषेवरती आणि पाहावं लागेल इथे झेल टिपले संपला फलंदाज हरेशचा अंतिम मोमेंटला दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती खेळ. झेल चांगला होता फलंदाज बाद 3 षटकांचा सांगितला आणि 3 षटकाकडे दाबा पाहिजे आपल्याला 38 दाबा. निर्णायक शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किरण आलाय नवीन फलंदाज मैदानावरती. किरणला पण पाहू शकता. किरण प्रयत्न चांगलं करावं लागतील अंतिम षटकामध्ये. अंतिम षटकाचा खेळ चालला आहे तिथे दिनेश तयार आहे. किरण आलाय. नवी दोन्ही खेळाडू नवीन आहेत. शेवटचा षटक फेकण्यासाठी तयार आहे गोलंदाज प्रवीण म्हात्रे. प्रवीण म्हात्रे फक्त आपण प्रवीणला अंतिम षटकामध्ये प्रवीण म्हात्रे त्या क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केले जाईल. क्षेत्ररक्षण सजवलं गेले. सेट करा क्षेत्ररक्षक. गोलंदाज प्रवीणचा पहिला चेंडू पेश करेल दिनेश. पहिलाच फुलटॉस होता फेकून दिला चेंडूला ऑन साईडला. ऑनड्राईव्ह पॉवरफुल आहे. डीप मिड विकेटच्या अगदी डोक्यावरून षटकार. हे आक्रमण सातत्याने करावे लागेल टीमसाठी. फलंदाजी करत असताना तुम्हाला सातत्याने हे फटकेबाजी करावी लागेल कारण मागील 2 मॅचमध्ये आपण चांगल्या धावसंख्या बघितल्यात. मग त्यात धावसंख्या बनवायची असेल तर मग त्या धावा बनवायची असेल तर आक्रमण सातत्याने करावं लागेल. षटकार आलाय. दिनेश तयार आहे. पुढील चेंडू प्रवीणचा. हा ही चेंडू बॅटचा कडा घेऊन विष्णू मागे भावेचा नकार आहे. भावेला डॉट बॉल 44 44 धावा आपण बघतो. धावपळी करतो 3 षटकांमध्ये होत्या. या षटकात एक षटकार आलाय आणि षटकारामध्ये तुम्हाला मात्र इथं आक्रमण तसंच करावं लागेल. आणखी 1-2 षटकार येणं गरजेचं आहे टीमसाठी. प्रवीण तयार आहे ओढ विकेटनं. हा ही चेंडू बीट करून टाकला फलंदाजाला. लगातारचा दुसरा डॉट बॉल. षटकार आल्यानंतर कमबॅक करत असताना प्रवीण म्हात्रे. याच्यानंतर आपण पाहू शकतो षटकार आल्यानंतर काय गोलंदाजी केली आहे प्रवीण म्हात्रेने. शांत ठेवला फलंदाज दिनेशला. हा फटका चांगला आहे. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक सीमारेषेला आहेत. त्याच्या डोक्यावर फ्लाय होताना षटकार आणि अर्धशतक कंप्लीट होत असताना टीमचे अजूनही चेंडू फेकायचे एकंदरीत 2. शेवटच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 50 धावा झाल्यात धावपळकावरती. लॉंग ऑफ बंडलांच्या बाहेर 2 षटकात 4 चेंडू खेळ होता. त्यामध्ये दिनेशने 2 षटकात टोकलात. एखादा षटकार आणखी आला तर एक सन्मानजनक धावा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. टीम वसार संधी इथे उपस्थित राहिलेल्या वसारच्या विरोधात कोण आहे. तिसगाव आणि वसार दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण. खिर वडापाव अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना हाही फटका चांगला आहे. पुढे सरकून डाऊन दी ग्राउंड. षटकार. काय आक्रमण आहे. टीम वसार आणि कोण बोलला तिसगाव दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण यायचं नाणेफेकीसाठी सन्मान घ्यायचा. आणि यानंतर अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक असताना धाबांचा पण विचार केला तर 56 धाबा. काय स्थिती आहे टीमच्या मजबूत स्थितीमध्ये आपण टीमला बघतोय. आणि जर आपण विचार केला तर या षटकाला देखील मोठ्या प्रमाणात 3 षटकार आतापर्यंत आल्यात. 18 धाबा 56 धाबा बघतो. 3 षटकामध्ये 38 धाबा होत्या. निर्णायक शेवटचा चेंडू तिसगाव आणि वसार. हाही फटका चांगला आहे. स्क्रीनवर बनल्यानंतर बाहेरचा क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. दुसऱ्या धावाचा प्रयत्न डायरेक्ट हिट दिली तर बाद होऊ शकतो फलंदाज. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात का पाहायचं. दुसऱ्या धावासाठी फलंदाज बाद आहे. धाव मिळेल 1. सांगी 4 षटके संपली. 57 धावाने 58 धावांचं विशाल लक्ष आहे. लगेचच उतरायचं आहे फलंदाजीला टीम बुडबुलने. तर या दरम्यान आम्ही
काही सन्मान टीम तिसगाव आणि तुझा वडापाव बरे मला भरून ठेव. वसार आणि तिसगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण यायचं आहे. नेक्स्ट मॅच आपला असेल नाणेफेकीसाठी. कॅमेरा इकडे फिरवायचा. सन्मान घेतो आम्ही काही मान्यवर आमचे आदरणीय वंडार शेठ मात्रे खरट यांचा सन्मान करतील आमचे आदरणीय काळूराम भाग्यवंत यांना मी विनंती करतो आपण दादांचा शुभ सन्मान करायचा आहे मंचावरती. आणि नक्कीच दादांचं होतं इथं शुभ सन्मान. मॅचची शाल आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जातं. त्याच्यानंतर दुसरा सन्मान घेतो आम्ही ज्ञानी मात्रे खरट यांना देखील गोटीराम भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते सन्मानित करतो. ज्ञानी मात्र आपण यायचं आपली तिथे शुभ सन्मान होतो. आमच्या आयोजक टीमचे आमचे गोटीराम दादा भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. टीम आंदोलन मैदानावरती उतरायचं आहे. आणि त्याच्यानंतर मान्यवरांचा इथे शुभ सन्मान मॅचची शाल स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह. वडापाव तुझा खा ना. आणि याच्यानंतर सन्मान आमचे शेवटचा सन्मान असेल याच्यानंतर पिंटू शेठ साळवी यांचे काकडवाल यांना सन्मानित केले. आमचे स्वतः ऑर्गनाइज टीमचे प्रमुख घटक आयोजक आहेत या स्पर्धेचे उदय शेठ पवार यांच्या शुभ हस्ते पिंटू शेठ साळवी यांना इथे सन्मानित केलं होतं. तर चालूया आपण मैदानाकडे जिथे टीम आमच्या संघाने आपली गोलंदाजी सजवायची आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 57 झालं 58चं लक्ष. राजू दादा 57 झालं 58चं लक्ष बॉलला वसार टीम याचं पण नाणेफेकीचा. तर बघू शकाल फकीर शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. यापुढील मॅचचा तिसगाव बनाम वसार. तो टॉस केलाय. टॉस जिंकला वसार या टीमनं. तर दुसऱ्या सत्राला झाली आहे सुरुवात. उत्तरार्ध सुरू झाला आहे आणि उत्तरार्धामध्ये बनवायचे आहेत. उत्तरार्धामध्ये बनवायचे आहेत बुर्दू टीमला 58 पहिल्या सत्रामध्ये 57 धावा कुठल्या टीम आंबे ना 58 बनवायचे आहेत. तर येणाऱ्या 25 तारखेला आपण बघू शकाल काकडवालच्या क्रीडांगणावरती काकडवाल टीम आयोजित 40+ स्पर्धा आपण बघू शकाल आणि स्पर्धेमध्ये 10 टीमला प्रवेश दिला जाईल.
तर कोणाला त्या स्पर्धेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर जगदीश दुधकरशी आपण संपर्क साधा. स्पर्धा आपण अप्रतिम पाहतो आहे. श्री मलंग ट्रॉफी. पहिलाच बॉल उडवला हवे. झेलची संधी डीपमधनं फिल्डर येत आहेत. हरेश टिपलाय झेल. इथे फलंदाज बाद. पहिल्याच बॉल वरती धक्का दिलाय किरण भाग्यवंतनं. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. श्री मलंग ट्रॉफी 2025 आणि या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय उदय पवार साहेब, त्यानंतर नैतिक सुनील भाग्यवंत, जय कालेश्वर क्रिकेट संघ आंबे, मोरिया ग्रुप आंबे आणि 40+ क्रिकेट संघ आंबे हे स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. आजचं स्पर्धेचं पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये 40+ धमाका आपण पाहतोय. नवीन फलंदाज राजेश आलाय. पहिल्याच बॉल वरती धक्का दिलाय गोलंदाज किरण भाग्यवंतांना. इथे पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल. चांगला चेंडू डॉट बॉल आलाय. फुलरलेनचा बॉल फेकून दिलाय. चुकीचा बॉल. चुकीच्या बॉल वरती पनिशमेंट. बॉल सीमारेषे बाहेर. षटकार. षटकारानं आगाज केलाय. बॅट्समन आपण बघू शकाल राजेश. राजेशच्या बॅटमधनं हा दमदार हिट. 6 रन. दापलकावरती टोटल 6 धावा. 58चा पाठलाग करायचा आहे आणि आतापर्यंत 2 चेंडू सुरेख फेकले. तिसऱ्या बॉलवरती षटकार आलाय. शॉर्ट ऑफ लेन दिशा दिली आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दमदार फटका. चौकार. दोन चेंडू चांगले फेकले. त्यानंतर 2 खराब चेंडू सुद्धा आपण किरणच्या माध्यमातून पाहतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. दापलकावरती टोटल 10. यावेळी चांगला बॉल आणि इथे पंचांकडे लाऊड अपील. मात्र अपील मध्ये उत्साह जास्त आपण बघू शकाल. आत्मविश्वास कमी आहे. डॉट बॉल आलाय. सर्कल पाबंदीचं षटक आहे. P1चं षटक आहे आणि आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या आहेत. गोलंदाज किरणनं शेवटचा चेंडू खराब फेकलाय. खराब चेंडू. बीमरचा इशारा आलाय पंचांकडनं आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल. तोफा आपण बघू शकाल फलंदाजासाठी. खराब बॉल. शेवटचा चेंडू अतिशय खराब फेकला किरणनं. या बॉलवरती हाईट फॅक्टर पंचांनी पाहिला. हाईट फॅक्टर जास्त होता. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन. दिशा दिली आहे. डीपमधनं फिल्डर येत आहे जयदास. त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक. थर्ड अटेम्प्ट मध्ये हा चेंडू पकडला जातोय. या बॉलवरती येत आहे 2. एका ओव्हरचा खेळ संपला. दापलकावरती टोटल 1 गडी बाद. 13. धावेचा पाठलाग करायचा आहे टीम बुर्दुलला. पहिल्या ओव्हर मध्ये 13 आलेत. आता 3 ओव्हर मध्ये बनवायचे आहेत. तीन ओव्हर मध्ये अद्यापही जिंकण्यासाठी गरज आहे 45 धावेची. 15.00 ची सरासरी इथनं गाठायची आहे. ठीक आहे.
दुसरी षटक मार्गस्थावरती, गोलंदाजी मार्कवरती अरुण बांगर आलाय दुसऱ्या ओव्हर मध्ये. सेकंड वरती फलंदाज आपण बघू शकाल सुरेश आणि राजेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सेकंड वरती सुरेश आहे. बऱ्याच कालावधीनंतर ऑन स्ट्राईक आला. आतापर्यंत एकही चेंडू खेळला नाहीये. अरुण बांगर सज्ज झाल्यात खरड एन कडनं. चला पंच मॅच सुरू करा. चांगला बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण प्राप्त करतोय. अप्रतिम चेंडू आपण बघू शकाल अरुण बांगर यांच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय. फुलरलेनचा बॉल खराब चेंडू. खराब चेंडू आपण बघू शकाल 1+1 अशा 2 धावा या बॉल वरती येत आहेत. नो +1 येणारा बॉल फ्री हिट असेल. अजून एकदा बिमर आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये. दुसरा गोलंदाज अरुणच्या माध्यमातून हा बिमर फेकला गेलाय. फुलरलेनचा बॉल पॅड वरती आदळलाय. पंचांकडे एलबीची अपील केली जाते. फेकी खराब. खराब क्रिकेट टीम आंब्याच्या माध्यमातून खराब फिल्डिंग. तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर फिल्डिंग चांगली करावी लागेल. फिल्डिंग हा प्रत्येकी मॅचचा मूलभूत पाया आहे आणि त्यामुळे फिल्डिंग तुम्हाला प्रत्येकी मॅच मध्ये चांगली करायची आहे. आणि इथे फिल्डिंग खराब होती टीम आंबेच्या माध्यमातून. फुलरलेनचा बॉल ऑनसाइडला दिशा दिली आहे. डीप मधनं फिल्डर येत आहेत. बाबूराव चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकला 19 या आकड्यावरती. इथे बॉल आलेत. कॉटन बॉलची संधी. स्वतः अरुण बांगर चेंडू खाली. बॉल इथे चेहऱ्यावरती आदळलाय. हा झेल ड्रॉप आणि या बॉल वरती येते सिंगल. या बॉल वरती 2 धावा आल्या बघा. चेंडू पॉपिंग क्रीज वरतीच होता हवेमध्ये आणि या बॉल वरती 2 धावा एकवटल्या जात आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. धावफलक 2 पुढे सरकलाय 21 या आकड्यावरती. जरी नो चेंडू या ओव्हर मध्ये फेकला तरी सुद्धा आतापर्यंत चांगली गोलंदाजी होतीये. अजून एक चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा बॉल हवेत. पुन्हा एकदा जेलची संधी आणि इथे पुन्हा एकदा मिस जज आपण बघू शकाल शनीच्या माध्यमातून. आणि अजून एक झेल ड्रॉप. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल 22.
आपली स्पर्धा आहे, आपण जास्त वेळ घेऊ नका. बघा आपल्याला फास्ट क्रिकेट खेळावा लागेल. धावफलकावरती टोटल 20-22, येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावेची गरज. 12 चेंडू 36 बनवायचे आहेत. तिसरं षटक मार्गस्थावरती गोलंदाजी मार्कवरती आपण बघू शकाल. बाबूराव आलाय, एक उंचकुरा शैलीचा गोलंदाज, एक वेगवान गोलंदाज टीम आंबे 40+ आणि 12 मध्ये 36 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. बुरदुलिया टीमला गोलंदाजी मार्कवरती बाबूराव सज्ज झालाय. फील्ड सजवली जाते. यावेळेस चांगला बॉल आणि या बॉल वरती अलंद कार्पेट चांगला फटका आपण बघू शकाल. या बॉल वरती येते फक्त सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 23 या आकड्यावरती यापुढील मॅच तिसगाव 40+ बनाम वसार 40+. वसार टीमने टॉस जिंकलाय. प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन त्यांनी स्वीकारलाय. तर दोन्ही संघ आपण रेडी राहायचंय. जसा मॅच संपेल तसा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जायचंय. यावेळेस उडवलाय बॉल हवेत आणि जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बघा मागच्या बॉल वरती 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्या असत्या, मात्र तिथे स्ट्राईक आपल्याकडे ठेवली बॅट्समन आपण बघू शकाल सुरेशनं, आणि स्वतःवरती असलेला कॉन्फिडन्स त्यानं सिद्ध केलाय. ठोकलाय षटकार. धावफलक 6 ने पुढे सरकलाय. 29 या आकड्यावरती. इथे कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आणि झेल ड्रॉप. अजून एक झेल ड्रॉप आणि इथे 2 धावा कंप्लीट. खराब क्रिकेट. बघा रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुरेख आहे. सर्कल मध्ये बॉल ट्रॅव्हल करत होता आणि लगेच 2 धावा या बॉल वरती कंप्लीट केल्या. अतिशय चपलाई ना चित्त्याची चपलाई आपण बघू शकाल या 2 फलंदाजांमध्ये आणि लगेच 2 धावा कंप्लीट केल्या. यावेळी चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल आलाय. धावफलकावरती टोटल स्थिरावली गेली आहे. आता 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावेची गरज. बॉल हवेत. झेलची संधी. जयदास भाग्यवंत आला झेल वरती. झेल ड्रॉप. या मॅच मधला 5वा झेल ड्रॉप झालाय. अशा प्रकारे जर फिल्डिंग तुम्ही कराल तर तुम्हाला इथनं पराभवाचा सामना करावा लागेल. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. क्रिकेटचा ब्रीद वाक्य आहे आणि सातत्याने मिसफिल्ड टीम आंब्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. या 17 मधील 5वा कॅच इथे ड्रॉप झालाय. धावफलकावरती टोटल 2 ने वाढेल. 33. चांगला बॉल, चांगला बॉल. षटक समाप्तीचा इशारा आलाय पंचांकडनं. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावेची गरज. जाधव यांचा शुभागमन या व्यासपीठावरती. आपलं श्री मलंग ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत. उदयजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय आणि स्पर्धेचा आजचं पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये जबरदस्त आयोजन आपण पाहतोय आणि स्क्रीन आपण बघू शकाल. इथे पुन्हा एकदा रिकव्हर केली जाते आमच्या मंडप डेकोरेटरच्या माध्यमातून. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष आभार व्यक्त करायला स्पर्धेच्या माध्यमातून.
सकाळच्या सत्रामध्ये जोरदार वारे या क्रीडांगणावरती वाहत होते आणि ते वारे आपल्या स्क्रीनला घेऊन गेले. मात्र मंडप डेकोरेटरचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन. त्यांनी पुन्हा एकदा नव्यानं ही स्क्रीन उभी केली आहे. 6 मध्ये 25 बनवायचे आहेत. 6 चेंडू 25 धावेची गरज. गोलंदाज आपण बघू शकाल गोलंदाजी मार्कवरती दिनेश भाग्यवंत, एक तेज तर्रार गोलंदाज. सेकंडवरती फलंदाज आपण पाहतोय राजेश. पहिलाच बॉल सुरेख फेकलाय, डॉट बॉल आलाय. आता 5 चेंडू आणि 25 धावेची गरज आहे. यावेळेस दिशा बघावी लागेल. दिशा खराब, वाढ बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय. 5 चेंडूवरती 4 षटकार इथनं ठोकावे लागतील. बुरदुल टीमला जरी मॅच जिंकायची आहे तर इथने स्लॉग हिट या स्लॉग ओव्हर मध्ये त्यांना करावे लागतील. 5 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावेची गरज, 4 षटकार. आणि पहिल्या बॉलवरती उडवलाय. बॉल हवेमध्ये, झेलची संधी, बॉल जाईल. हवेचा झोका आला आणि हा बॉल घेऊन गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. हवेची साथ इथे फलंदाज आपण बघू शकाल राजेशला लाभली. या बॉलवरती षटकार आलाय. 4 चेंडू 18 धावेची गरज आहे. सामना अद्यापही संपला नाहीये. यावेळेस डॉट बॉल. 3 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. बॅटची कडा, बॉल हवेमध्ये, झेलची संधी, झेल टिपलाय. फलंदाज बाद. इथनं सामन्यावरती पकड मजबूत केली टीम आंबेनं. आता 2 मध्ये बनवायचे आहेत 18. 2 बॉल शिल्लक आहेत आणि 18 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी बुरदुल टीमला. नवीन फलंदाज प्रवीण म्हात्रे आपण बघू शकाल. प्रवीणला पाहतोय. एक विस्फोटक फलंदाज आहे. मात्र बराच उशिराने तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि आता 2 मध्ये बनवायचे आहेत 18. 2 चेंडू आणि 18 धावेची गरज. बॉल हवेत, पुन्हा एकदा झेलची संधी आहे. बॉल नो मॅन्स लँड मध्ये आलाय आणि या बॉल वरती येते सिंगल. पूर्णपणे वर्चस्व आपण आंबे टीमचा बघू शकाल. जय कालेश्वर 40+ आंबे न या मॅच वरती आपली पकड मजबूत केली आहे. 1 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. आणि चांगला बॉल, सामना जिंकलाय टीम आंबेनं. हाडला टीम बुरदुल. लगेचच बोलूया व्यासपीठावरती. चला कॅमेरामॅन, आपण व्यासपीठावरती कॅमेरा फिरवायचा आहे. सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. रतन भाग्यवंत यांना विनंती करतोय. समील जाधव यांचा शुभ सन्मान आमच्या